नमस्कार. सगळ्या आयकुप्यांक माये मोगाचो येवकार. उदक म्हळें की ह्या उदका कडेन आमी जीवन म्हणून पळयता. उदक नासल्यार आमची जीण कशी आसतली काय हाचेर आमी विचारूच करूंक शकना. म्हणटकच आयज होच विशय घेवन थोडेशें आमच्या आयकुप्यांक म्हायती दिवपा खातीर आमच्या स्टुडिओंत हजर आसात मये पाणलोट संघाचे अध्यक्ष श्री सखाराम अनंत पेडणेकार. नमस्कार सखाराम बाब. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओंत तुमकां येवकार. मये पाणलोट संघ ही संघटना तुम्ही घडयली. सखाराम बाब आमकां हें सांगात की हें तुमकां कित्याक करचें पडलें? मये वास्तवीक कशें आहा की पयलीं पासून एक निसर्गरम्य प्रदेश, भितर वेगवेगळे तलाव अशी संपदा पूर्ण मये गांवांत आसा. बरोबर. आनी तेका लागून 90% जे लोक आसा हे शेती प्रधान. बरोबर. आनी उदकाची आमकां कमतरता केन्ना पडनासली. पूण जेन्ना हे मायनींग त्या भागांत परिसरांत मोठ्या प्रमाणांत जालें त्या वेळार आमच्यो बांयो सुकपाक लागल्यो, शेतीक उदीक पावना जालें. आतां कितें करचें? हो प्रत्येक वर्सा आमकां बांय खोल घालप, कितले म्हणून खोल वचप, हो प्रश्न जेन्ना समोर येयलो तेन्ना आमची भेट जी आसा ती मिनरल फावंडेशनाचे आतां चीफ ऑफिसर आहा डॉक्टर तेंडुलकर तेंची जाली. आनी तेणी म्हटलें तुमी असो कार्यक्रम कित्याक करिना? गव्हर्मेंटाचे जायते प्रोजेक्ट आसात उदका खातीर वॉटर हार्वेस्टिंगाचे, ते आमी घेवया. तर आमी मागीर गांवांत सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन केले. जवळजवळ 18 सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन केले आणि त्या सेल्फ हेल्प ग्रुपांक आमी आमच्या पाणलोट संघाचे मेंबर केले. आणि पाणलोट संघ म्हणून नांवान ह्या संस्थाय जी आमची 1860 एक्टा अंडर रजिस्टर केली. आता ह्या संस्थे अंतर्गत पयलीं आमकां मिनरल फावंडेशनान थोडेशें टेक्निकल मार्गदर्शन दिलें, त्याच बरोबर थोडें आर्थीक सहाय्य दिलें की ही संस्था कशी फुडें वयची. थोडीशी कामां तेंच्यांनी गांवांत केली. हो जो विशय आसलो उदकाचो तो आमच्या फुडें सारको ज्वलंत समस्या. शेतांक उदक पावनाशिल्लें. आतां कितें करपाचें? तर तेंच्या फुडें आमी प्रश्न दवरलो. नॅशनल वॉटरशेड हार्वेस्टिंग म्हणून एक स्कीम आसली सेंटर गव्हर्मेंटाची. तो प्रस्ताव त्यांनी आमच्या समोर दवरलो. आमी बैठक घेतली की हो आमी आमच्या गांवांत राबोवया. मागीर तेजें प्लानिंग जालें. व्यवस्थित पूर्ण 1440 हेक्टर एरिया मयेची सगळे फुल मये गांव कव्हर करता ना. अर्दी साधारण नॉर्थ मये जे आसा ते पूर्ण ह्याच्या अंडर येता. म्हणजे मयेचे तलाव जो आसा, लेक्स आसा, तोय हातून येता. तलाव भायर पडटा, तलावाचो सायडीचो भाग जो आसा तो म्हणजे ह्या सायडीन गोंयगाणे तलाव, तीर्थाबाग तलाव असे बारीक बारीक तलाव आसा. मये तलाव हो सगळ्यात व्हडलो. पण हो गोंयगाणे तलाव तो सुद्धा लिप सुकून पडलेलो, कांयच ना, उदकूच नासले. थंयसर आमी जवळजवळ 3 मीटर खोल बांय मारली तरी उदक मेळना. म्हणजे पयलीं मे म्हयन्यान थंय सारकें उदक व्हांवतालें. म्हणजे सगळे काजूनी वयताले. त्या शिवाय आमचे गोरवां जी रानांत चरताली ती सुद्धा उदक पिवपाक थंय वताली. रानांतली जनावरां सगळीं ह्या त्या गोंयगाण्या तलावाच्या झऱ्याचेर उदक पिताली. हे पूर्णपणे जेन्ना बंद जालें, मायनिंगाचो पीट सायडीकूच थंय लागीत आसा, म्हणजे साधारण 5 मिटराच्या अंतराचेर मायनिंग पीट, आनी तितून हे सगळे झरे त्या वाटेन लुप्त जाले. मागीर थंयसर आमी एक आर्टिफिशियल बांद घातलो पाणी अडोवपाक लागलो. गव्हर्मेंटा कडेन प्रस्तावूय दिले बरो परफेक्ट बांद घालचो म्हणून, तर इम्प्लिमेंटेशन जायना जालें. मागीर ही वॉटर हार्वेस्टिंगाची स्कीम जी आसा ती आमी संपूर्ण मयान राबोवपाक सुरवात केली. एग्रीकल्चर डिपार्टमेंट गोवा गव्हर्मेंटाचे ते आमकां नोडल एजन्सी, मध्यस्थी असली ती मिनरल फावंडेशन आणि आमी इम्प्लिमेंटिंग एजन्सी, अशा पद्दतीन हो प्रोग्राम आमी पूर्ण मयान राबयलो. जवळजवळ 1.5 लाख ट्रेंचीस मारल्यो आमी थंय. संकन पॉन्ड, गली प्लग, बंधारे अशे प्रकार जे आसा त्या वॉटर हार्वेस्टिंग अंडर ते सगळे आमी थंय हाडले. आणि चमत्कार असो की ज्या बांयक उदक नासलें, त्या आमकां वर्सान वर्स खणचे पडटाले, त्या बांयत आयच्या घडयेक 1 मीटर स्टँडिंग वॉटर मे म्हयन्यापासून आसता. त्या शिवाय शेतान सुद्धा जे उदक आमकां कमी पडटालें तें उदक आमकां आतां भायर घालचें पडटा. म्हणजे शेतान पयलीं उदक ना म्हणून शेतां सुकतालीं. बरोबर. आयज उदक आमकां भायर घालचें चड जाता. अशा पद्दतीन हो प्रोग्राम राबयलो ह्या पाणलोट संघांसून. आणि जे आमचे मेंबरूय आसा त्या मेंबराकूय बऱ्योचश्यो सवलती, बरेचशे सेल्फ मोटिवेशन आमी दिता. सखाराम बाब आमकां सांगात की हो तुमचो मये पाणलोट संघ जो आसा हो कितलो पोन्नो? आम्ही 2006 या पाणलोट संघाची स्थापना केली. हय. आणि कितले लोक आसात, मेंबर्स कितले आसात? 14 सेल्फ हेल्प ग्रुप हे आमचे महिलांचे आसा आणि 4 सेल्फ हेल्प ग्रुप हे पुरुषांचे. 360 साधारण मेंबर्स. आणि ह्या संघाच्या अंडर तुम्ही कसलो कसलो वावर हातान घेतात?
आता संघाच्या अंडर हे ट्रेंचीस किंवा हे सगळें जे काम केलें हे सेल्फ हेल्प ग्रुपा तर्फेच केलें. तेंच्यांनी स्वता काम केल्लें आसा किंवा आनी मनीस गांवांतले आपोवनूय तांकां रोजगार दिलो आनी हो सगळे पयशे सुद्दां जे सेंट्रल गव्हर्मेंटाची स्किमीनसून ते डायरेक्ट तेंच्या अकाउंटार येताले आमच्या पाणलोट संघाचे आनी तो पेमेंट आमी त्या सेल्फ हेल्प ग्रुपाक खंयच्या सेल्फ हेल्प ग्रुपान ट्रेंचीस मारपाचें काम घेतलें, संकनपण मारपाचें काम घेतलें किंवा गॅबियन बंधारे ज्या जाग्यार चड उदक व्हांवता थंय गॅबियन बंधारे म्हणजे जाळयो घालून बंधारे हें काम सगळें त्या ग्रुपांक दिलें आनी पयशे सगळे त्या ग्रुपांक मेळ्ळे. म्हणजे डायरेक्ट बेनिफीट जो आसा मेळ्ळो. जो पेमेंट आमी करता तितूनसून 10% कॉर्पस सेव्हिंग दवरप. तें कित्या खातीर? तो हो आता जो पाणलोट संघ आसा त्याच्या स्थायी फंड म्हणून तो थंयसर हातान आसचो. आता असो हो फंड जो आसा तो भरपूर लार्ज अमाउंट जो आसा 1.5 कोटीचो प्रोजेक्ट आमी थंय राबयलो आनी तितूनसून हो फंडूय आमच्या कडेन जमा जालो. त्या शिवाय रिव्हॉल्विंग फंड म्हणून वेगळो अमाउंट. त्या रिव्हॉल्विंग फंड म्हणजे प्रत्येक ग्रुपांतले समज कोण बिझनेस करूंक सोदता, नाल्ल विकतलो, मशिनरी घेतलो किंवा आनी कितें करतलो, सेल्फ सफिशियंट जाल्यार ताका त्या हितूनसून आमी लोन दिता विदाउट शुअरिटी. काय ना, ग्रुपान आमकां फक्त एक अध्यक्षाच्या नांवान लेटर दिवपाचें. 2006 पासून ते आयज मेरेन हे प्रक्रिया आमची चालू आसा आणि प्रत्येक ग्रुप जो आसा तो टायम टू टायम हे लोन फारीक करता. त्याच बरोबर आमी दुसरी योजना आमी तितूनसून केली की जर पाणलोट संघाचे मेंबराचे भुरगे समज टेक्निकल अभ्यासक्रमान खंय तरी फुडें वयता, 2 वर्साचो आसूं कोर्स किंवा 4 वर्साचो आसूं, ताका आमी प्रत्येक वर्साक 50,000 रुपया इंटरेस्ट फ्री लोन त्या भुरग्यांक दिता शिक्षणा खातीर म्हणजे मेंबराच्या भुरग्यांक. ही आमची योजना सायड बाय सायड तशीच चालू आसा. लोन आमकां कोणाक विटनेस जावं आनी कितें ह्यो सगळ्यो मेंबर आसलो की जालो. फक्त ते आमचे एक आमी फॉर्मेट तयार केल्ले आसा की आमी हे हप्ते आसा ते वेळच्या वेळार फारीक करतले ग्रुपाच्या अंडर हे आमी सगळें करता. आता हे पळयात, एक्चुअली सुरू जाल्लें हें उदका खातीर, पूण आतां दर एक तुमच्या संघातले मनीस जे आसात, जितले जे मेंबर आसात ते सध्या सेल्फ सफिशियंट जाल्यात. सॅटिस्फॅक्शन आसा सगळ्यांक सॅटिस्फॅक्शन आहा. तितून दुसऱ्यो आमी योजना ज्यो हाडल्यो त्यो गव्हर्मेंटाची RKVY म्हणून स्कीम आसली. तितून आमच्या गांवांत कस्टोडियन हो विशय आसा आनी काहीश्यो जमनी ज्यो आसा कस्टोडियन म्हणल्यार कितें? कस्टोडियन ऑफ इव्हॅक्यू प्रॉपर्टी म्हणून मयेचो विशय सगळ्याक फामाद आसा. आनी ह्या विशयान कशें आसा, जमनी आमच्यो आमी कसयता म्हणून सरकारी अनुदान कसलें आमकां घेवपाक मेळना. पूण आमी पाणलोट संघाच्या माध्यमांतसून ह्यो सगळ्यो योजना घेतले. ट्रॅक्टर, पॉवर टिलर हे सगळे आमी घेतले आनी त्या ग्रुपांक वापरपाक दिले. आनी तुमी प्रत्येक एक ग्रुप सक्षम जाया त्या हेचेर भाड्यान दिया किंवा आनी कितें कोणाचें काम करा हे तांकां करपाक दिलें. आतां हे पळयात, हे करपाक सगळे यूथ म्हणजे युवक जे आसा ते फुडें सरतात. आमचे जे ग्रुप आसा पाणलोट संघाचे ते सगळे एक्टीव आसा आनी हे एक्टीव असल्या कारणान आयजूय ते हिरिरीन त्या हितून भाग घेता सगळ्या हितून. प्रत्येक काम म्हणजे कशेंच थंय अडपाक दिना की आमी केन्ना मिटींग आपयली आनी टायम टू टायम आमच्यो मिटींगो सगळ्यो जाता. कित्याक आमी पयलींच कंडिशन घातलेलें आसा, सेल्फ हेल्प ग्रुप जे आमी 18 ह्या हितून घेतलेले आसा पाणलोट संघान, तर सेल्फ हेल्प ग्रुपाच्यो रेग्युलर मिटींग्स आसता प्रत्येक म्हयन्याक. त्यांचे कलेक्शन आसता, 100 रुपया कलेक्शन करा किंवा 50 रुपया कलेक्शन करा. ते कलेक्शन तुमचे रेग्युलर आसपाक जाय. तुम्ही रेग्युलर ना जाल्यार हांगा तुमकां कसलीच स्कीम मेळची ना हे तांकां कंडिशन घातला. म्हणून त्या कंडिशनाचेर दोगूय सारखे रावता. म्हणजे तूं बारीक सादें तुजें पयलीं घर चलोवपाक जर ओके आसा जाल्यार हो व्हडलो पाणलोट संघानूय तूं सॅटिस्फॅक्शन रावपाक शकता, कसली अडचणी तुका येयना. हय, धाकट्यांतल्यान व्हडल्या कडेन वचपाची ही एक झेप आमच्यांनी म्हणूं येता न्ही. आतां युवक जेन्ना आमी म्हणटा तेन्ना शिकिल्लो मनीस चडसो आमी आतां गव्हर्मेंट जॉबा कडेन गेल्लो पळयता न्ही. पण अश्यो ज्यो ल्हान ल्हान बारीक बारीक योजना घेवनूय ते सेल्फ सफिशियंट जातात, हाचे विशीं तुमी कितें सांगतले? सेल्फ सफिशियंट फक्त कशें आसा, ज्या गोष्टीन तांकां प्रत्येक भुरगे जे आसा तेंचे कल खंयच्या वटेन आसा. बरोबर.
तो पयलीं सारको पयलीं कळपाक जाय आनी तो कळ्ळो जाल्यार तांकां कितें जाय ही गोष्ट पयलीं लक्षात येवंक जाय. हें बाबा ते करपाक शकता. आवड ना जाल्यार कसलेंच काम जायना. आनी आमच्या गांवांत पयलींच म्हटलां 90% शेती आसा आनी ह्या हितून काम करपी भुरगे आसा जाल्यार ताका लागूनय खुबश्यो गोष्टी आमच्यो सक्सेसफूल जाल्ल्यो आसा. आमी म्हणटात न्ही भारत हो कृशी प्रधान देश, तातल्या तातूंत गोंयाचें जर आमी उलयलें जाल्यार तुमी तुमच्या मयाचेंच सांगतना 90% म्हणटात. त्या हातूंतल्यान तुमी आमच्या देशाच्या आनी पर्यायान गोंयच्या राज्याच्या कृशी हातूनय तुमी हातभार लायतात न्ही. हे जे पाणलोट संघ आसा तांचो आनी कसलो वावर चलता? पाणलोट संघा मार्फत जायत्यो आमी महाराष्ट्रान सुद्धा एक प्रोजेक्ट आमी हातीन घेतलो. UNDP म्हणून जे युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट फंड्स येता त्याच्या अंडर महाराष्ट्र सरकारा तर्फे फॉरेस्ट मँग्रुव्स त्यांच्या मार्फत आमकां एक प्रोजेक्ट मेळ्ळो. जे SRI सिस्टम जो आहा, सिस्टम ऑफ रायस इंटेन्सिफिकेशन, म्हणजे जे आमी एक काडी भात लायता म्हणटा पळय, कमी खर्चान उत्पन्न चड कशें घेवप शेताचें, हो प्रोजेक्ट आमकां थंयच्यान मेळ्ळो. आनी 3 तालुके जे महाराष्ट्रांतले आहा, आमचे देवगड, मालवण आनी वेंगुर्ला, ह्या 3 तालुक्यांनी आमी तो 5 वर्सां प्रोग्राम सक्सेसफुली राबयलो. तेच्या बरोबर आमकां मोबदलोय मेळ्ळो. तशें आमचे ग्रुप वचप, तांकां सगळ्या शेतकाऱ्यांक थंयसरल्या लागीं करप, तेंच्यो मिटिंगो घेवप आनी तेजो डेमो त्या ज्या शेतान दाखोवप, कशें भात लावप, तुमकां खर्च कितलो येता, तुमी गांवठी पद्दतीन भात लायता ताका कितलो खर्च येता, सगळें नोट करून दवरा. आनी ज्या नंतर पिकले, आमी SRI सिस्टमान लायले, ते पिकल्या नंतर ते आमी वजन करून दाखयले तांकां. 1 स्क्वेअर मिटरचो SRI सिस्टमान जे भात पिकता त्या कणशेक दाणे कितले येता, वजन कितलें आसा, तण कितले लांब येता, हो सगळो अभ्यास करून ताका कामेरी कितली लागता, सारें आमी कितलें घालता किंवा खर्च कितलो येता, हो सगळ्याचे तांकां हिशोब करून 7 वर्सां जालीं आमी तो प्रोजेक्ट राबयला. पूण आयजूय ते SRI सिस्टम बऱ्या पद्दतीन राबयता की तांकां तो फायदो जाता. आनी त्या बदल्यान आमकां पाणलोट संघाकूय फायदो जालो. आनी हो फायदो जाल्या नंतर आमी व्हडल्यान व्हडलो एक प्रोजेक्ट हातीन घेतलो मयान. कसलो तो? हितूनसून आमकां जवळ जवळ 6-7 लाख रुपया प्रॉफिट जाल्ले. SRIचो जो आमी वेंगुर्ला हितून राबयलो महाराष्ट्रात, ते बायोडायवर्सिटी आनी मय पंचायत आनी पाणलोट संघ यांच्या मार्फत भारतांतलो पयल्यान पयलो आमी बायोडायवर्सिटीचो एक आराखडो तयार केलो. कल्चर आनी बायोडायवर्सिटी हे दोनूय मेळून एक एटलस तयार केलो. भितर पक्षी येयले, जीव जंतू येयले आनी आमचे 1300 इसवी सन पासून मयाचे सगळे कल्चर जो आसा, म्हणजे जे देवळां आसा आमची, थंय उत्सव कितें जाता, हेचे सगळें कलीत केलो विशय. आनी तो मोठ्या दबाज्यान एक कार्यक्रम आमी थंय केलो. आयज जगाचेर आमच्या त्या प्रोजेक्टाक लागूनय बरेंच नांव जालें. आर्थीक फंडिंग जे आसा ते सगळे आमी पाणलोट, म्हणजे तुमचो पाणलोट संघ घटमूट जाला अशें आमच्यांनी म्हणूं येता न्ही. कशें आसता पळय, केन्नाय आमी काय आशा करनासतना, कांयच तातूंतल्यान उत्पन्न येतलें किंवा येवचें ना हाची आशा धरनासतना फुडें वतात. हें सगळें करतना तुमी अशेंच कितें तरी विचार करून केला आसतलें न्ही? विचार म्हणजे कशें, जशें काम जेन्ना आमी करीत फुडें वयता आनी मित्र आसा प्रणय वैद्य म्हणून, तेंचे बरेचशे मार्गदर्शन आमकां हितून मेळ्ळें. बायोडायवर्सिटी जो प्रोजेक्ट आमी केलो ते आमकां खरो विशय कितें आसलो, मायनिंग कडेन आमी झगडटले जाल्यार आमचे कडेन टॅक्निकल आधार कांय नाशिल्लो, पुरावे कांय नाशिल्ले. जाल्यार हांवें तेंच्या कडेन विशय मांडलो की आमी एक प्लॅन असो करूया की आयज आमच्या कडेन जी झाडां वनस्पती आहा तेची नोंद आमकां खंय तरी जावपाक जाय. तर तेंचे बरेंच सहकार्य मेळ्ळें आनी तेंच्यांनी पयशांचो विशय न पळयता आमकां पूर्ण गांवांक सहकार्य करून त्यांच्याच मार्गदर्शना खाली हो एटलस आमी तयार करपाक पावले. म्हणून मुद्दो सांगपाचो कितें की जशें फुडें वयता, जर काम करपाची इच्छा आसा, देवूय सहकार्य करता, कोणाक ना कोणाक तो तयार करून फुडें धाडटा आनी तुमी काम करीत रावा, आपूण तुमच्या बरोबर आसा, हे सदीत आमकां तेजो अनुभव येयल्लो आसा. सखाराम बाब, कशें आसा पळय, तुमी म्हटलें न्ही मये पाणलोट संघाच्या मार्फत तुमी इतलो वावर करता आनी मेन वावर हो तुमचो उदका खातीर आसा. उदक म्हणल्यार आमी जीवन म्हणटात. तुमकां जे युवक आसा, गांवचे युवक म्हणा किंवा तुमच्या सेल्फ हेल्प ग्रुपांतल्यान जे युवक आसात तांचे कडल्यान कितलो प्रतिसाद मेळटा? गांवांत कशें बरें काम जर करतलो न्हू जाल्यार प्रतिसाद हो आसात. आनी त्याच बरोबर कशें जो पर्यंत लोकांक विशय सजमोन येना
तो पर्यंत लोक भितर इन्वॉल्व जायना. जेन्ना लक्षान येता तेन्ना सगळे लोक धांवन येता. बरोबर. हो म्हाका अनुभव येयल्लो आसा. पूण ताका मनशाची जो फुडाकार घेता तेजी जो पर्यंत खात्री पटना तो पर्यंत ते फुडें येयना. पण कोण तरी एक तांकां ड्रायव्हिंग फोर्स म्हणटा तसोच जाय. बरोबर न्ही. आता तुमच्या गांवचे युवक हाचे खातीर परिपूर्ण आसा अशें तुमकां दिसता? हय, परिपूर्ण आसा. प्रत्येकाक स्वाभिमान आसा आपलो गांव फुडें सरचो, आपलो गांव वयर सरचो. फक्त योग्य मार्गदर्शन, योग्य प्रतिनिधित्व हें तांकां योग्य जर मेळ्ळें जाल्यार सगळे भुरगे फुडें सरतात. तुमच्या फुडल्या ह्या वाटचालीन हांव तुमकां खूब खूब यश हांव दिता. देव बरें करूं. धन्यवाद.